गुड मॉर्निंग. 16 सप्टेंबर 2024 सकाळचे 6:24 झालेली आहेत. पाऊस पडत आहे, वातावरण एकदम थंड झालं आहे. पण आज रात्री झोपेमध्ये मला सोडलं तर सगळ्यांना मच्छर चावलेली आहे, कारण मी फुल पॅन्टमध्ये झोपलेलो होतो. ॲज युजल आपला खराऱ्याचा डोंगर. आज धुकं थोडं कमी आहे. पाऊस जस्ट कमी झाला, पण रात्रीपासून पाऊस भरपूर पडत होता. 360 डिग्री व्ह्यू. आज मुंबईला जायचा प्लॅन आहे. सकाळी 8चा टार्गेट आहे. सकाळी 8 वाजता निघून मुंबईला 8 वाजेपर्यंत पोहोचायचं. ॲटलिस्ट खारघरला तरी 8 वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे. खारघरला पारकर भाऊजींना आणि ताईला ड्रॉप करणार, तिकडेच डिनरचा प्रोग्राम, आणि तिकडनं मग पुढे भांडुपला. त्या पक्षी कालचा अशांत ओरडत नाही. चहा प्यायचा, आंघोळ करायची, इंडिव्हिज्युअल माझी स्वतःची श्रींची आरती, आणि तिकडनं मग तयारी करून बॅग बांधायची आहेत. भेटूया थोड्या वेळाने. मग 51 मिनिटं झालेले. मुंबईला जायची तयारी आहे. बॅगावरती टाकतोय. पाऊस पडतोय, वरती टाकून त्याच्यावरती आता कपडा बांधावा लागेल. उभी ठेवून नाही तर तिन्ही बॅगा राहतील, वाटतील पण ना. झाला काय करणार ती आपल्या बाळू ही जरा पुढे गे ना. ज्या तुमची इथे ही पुढे आली. कोणती? ही मागे आहे, ही पुढे आली. किती आली? ठीक आली. एक पाठ सोन अर्धवाट. हे दुसरी एक आहे ना काढता तरी नको नाही लागली ती. काय माहिती पाऊस पडतोय म्हणून कपडा पण बांधला जात आहे. मिळाला तर सामानाची हालत नको. त्याला गाडी आवडते. टार्गेट होता 8:15चा टार्गेट होता. 8:30 वाजलेले. सगळ्यांची तयारी एकदम लास्ट स्टेजला आलेली आहे. सगळेजण निघणार आहे. चला आता निघायचंय. हे ओंब्या ओ फोटो व्हिडिओ करते. यस, इलो सगळ्यांचं इलो. दिवसाचं आमच्या श्रींचे दर्शन. चला हे पण आज निघतले आहेत संध्याकाळी. बोलता नंदू दादा. बघा आता किती वाजता निघतले आहेत ते. 4 वाजता निघतले आहेत. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला भेटूया. अजून 44 मिनिटं झालेली आहे. आम्ही निघालोय देवाच्या पाया वगैरे पडून. जागेवाल्याचं मान दिलेलो आम्ही थांबतलो महापुरुष देवाकडे. तिकडे देवाला गाऱ्याने घालायची पद्धत आहे आमच्यात. महापुरुष हा जागेवाला पुरुष असतो जो आपल्या सगळी काळजी घेतो. आता आपण आपल्या महापुरुष देवाकडे थांबलोय. दादा भाऊजी नंदू दादा देव आहेत. हा आमचा महापुरुष देव. देवाला सांगणं केलं जातं की प्रवास सुखात आनंदात होते. प्रवासाच्या बाहेर किंवा प्रवासात ना तिथे उतरल्यानंतर त्याच्या पुढे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी सांगणं केलं जातं. आणि देव हाकेला धावतो आणि कोणत्याही प्रकारचा कोणाला त्रास व्हायला देत नाही. आता पुढचा हॉल्ट कणकवलीला ऋषिकेश सावंत यांच्या घरी. 56 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्या महापुरुष देवाच्या इकडनं निघालेलं आहे आपण. आता मग सांगितल्याप्रमाणे ऋषिकेश सावंत यांच्या घरी आपण थांबणार आहोत. आता आपल्याला मध्ये एक हॉल्ट वाढलेला आहे. आपला हॉल्ट आहे सुकळवडला. त्याला घाई गडबडीमध्ये 2 काजूची पॅकेट आणि मच्छीचा मसाला हे आपल्याकडनं स्किप झालेलं आहे. तर आता मध्येच दादा थांबेल
घेईल त्यांच्याकडनं आणि मग आपण पुढे जाणार आहे. एक 5 मिनिटामध्ये आता तो सुकळवाडचं आपलं काजू जे होलसेलमध्ये मिळतात ते आपल्याला मिळते. हा नम्रता हॉल आहे. इथे हॉलचे मालक हे आमच्या परिचयातलेच आहेत. या भागामध्ये आमच्या शेजारी बस्तवडेकर राहतात. 9:25 झाली. काजूगराने मसाला घेतलेला आहे, केळी घेतलेली आहेत आता 1 डझन. ऋषिकेशच्या घरी गणपतीच्या इथे ठेवायला भेटूया. कसालच्या पुढे आलेलं आहे. वाजल्यात 9:28. 9:47 झालेली आहेत. आता आपण सांगवायत पोचलेलो आहोत. ऋषीच्या घरी 2 मिनिटामध्ये पोचू आपण. इकडनं आता त्यांचं रामेश्वर मंदिर आहे, तर रामेश्वर मंदिराच्या इकडनं आपण आता पास झालेलो आहे. भेटूया ऋषीच्या घरी. 9:48 1 मिनिटामध्ये आपण आलेलो आहे घरी. हे घर आहे. उतरतोय आता आपण. चला आता आपण आलेलो आहे बाळूच्या घरी. हे बाळूच्या घरी आलेलं आहे आपण. तयार होते आता. ते फिरतोय स्वामीच्या घरात राहतो. हे ऋषिकेशने केलेलं आहे. हे घर स्वामींचं आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो. पण त्याला ना ठेवायला इथे वगैरे कसं दिलं माहितीये, असं आहे की स्वामीच्या घरात खाली ना झालेला आहे नाश्ता बाळूने मस्तपैकी. मिसळ पाव. अजून 25 मिनिटं झालेली आहेत. बाळूच्या घरातनं आम्ही निघतोय आता. पॅकिंग झालेली आहे. बाळूचं घर रस्त्याच्या बाजूलाच आहे. पाऊस आला आतमध्ये पळूया. 10:26 झालेली आहेत. 10:26 झालेली आहेत. आम्ही आता ऋषिकेशच्या घरातून निघालेलो आहे. आता जाणार आहे रामेश्वरच्या मंदिरामध्ये. तिथे भेटू. स्वयंभू रामेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे. पाऊस पडतोय. भिजायची अजिबात इच्छा नाही. 10:25 झालेले आहेत. आता आम्ही रामेश्वराच्या मंदिरात निघालेलो आहे. ही वैशाली. इथे सप्ताहाचा मोठा कार्यक्रम असतो. मस्त वातावरण झालं. नुकताच पाऊस पडून गेलाय, त्याच्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे. आता गाडी नॉनस्टॉप लंचला थांबवणार आहे. कुठे जाऊया बघूया. 10:36 झालेली आहेत. पोचलोय आपण आता कणकवली रेल्वे स्टेशनच्या इथे. रेल्वे स्टेशन एकदम भारीच केलंय. महानंदी श्री नारायण राणे यांनी. हां, इथे नारायण राणे यांचं एक घर आहे जे जळालेलं होतं. इथे इकडनं आतमध्ये बेटतराव मध्ये आमच्या भावाजी बघताय कणकवली गाव. अकरा वाजून 18 झालेले आहे. अधिष्ठी देवीच्या इथे पोहोचलेलो आहे आम्ही आता. 11:22 झाले. आपण आता अधिष्ठी देवीच्या इकडनं पास झालाय. इथे येणारी प्रत्येक गाडी इथे थांबते. आपल्यासोबत आहे वैशाली सावंत, ऋषिकेश सावंत यांच्या मिसेस. ते आपल्याला थोडीशी माहिती सांगतील. त्यांनाही कोणीतरी सांगितलेली आहे, कदाचित त्याच्यामध्ये चुकी असू शकते. करेक्ट करू शकता तुम्ही. हे चाळा मंदिर आहे आणि इथे येणारा प्रत्येक नागरिक इथे दर्शन घेऊन जातो, नारळ देऊन जातो आणि म्हणजे अनिष्ट निगेटिव्हिटी येत नाही. ही देवी रक्षण करते.
अजून बस. आणि ज्यांना म्हणजे पाळणेही बांधले जातात. अच्छा. म्हणजे काही असेल तर ती पायाखाली घालते. तिचं खूप हे आहे. जागृत देवस्थान आहे. स्वयंभू आहे. माहिती दिल्याबद्दल. खरंच म्हणजे आम्ही पण लहानपणापासून बघतो म्हणजे जेव्हा आम्ही लक्झरीने ट्रॅव्हल करायचो तेव्हा लक्झरी इथे थांबायची. तेव्हा आम्ही पण चौकशी केलेली की इथे काय आहे, प्रत्येक येणारी गाडी इथे का थांबते. तर असं बोललं जातं की इथे जर तुम्ही नाही थांबता नाही आलं तर ॲटलिस्ट हॉर्न तरी दिला पाहिजे. जर हॉर्न पण नाही दिला तर कदाचित तुम्ही फेरीमध्ये सापडू शकता आणि तुम्ही तिथल्या तिथे गोल फिरू शकता असं बोललं जातं. खरं खोटं देवाला माहिती. असं ही कोकणातली जागृत देवस्थानं आहेत. तिथे प्रत्येक देवस्थानाच्या मागे काही ना काहीतरी त्या देवाची लीला आहे. पण आता राजापूर गोदवली गावामध्ये आहे. पेट्रोल भरत आहे. पेट्रोल भरून झालं. टायर चेक करत आहे, हवा चेक करत आहे. बारा 36 मिनिटं झालेली आहेत. आपण लांजामध्ये एंट्री केलेली आहे. आता चेक नाका लावलेला आहे पोलिसांनी. 2:05 झालेली आहेत. आपण आता पोहोचलो आहे संगमेश्वरमध्ये, श्रद्धा हॉटेलमध्ये. येतात बाकी जण फ्रेश व्हायला गेलेली होती. तिकडची स्पेशालिटी बघूया काय आहे ती. मग अशी सांगितल्याप्रमाणे 2:20 झालेले आहेत. आपण आलो आहे हॉटेल श्रद्धामध्ये. ऑर्डर दिलेली आहे व्हेज हंडी आणि शेवभाजी आणि सोबत चपाती. कारण भाकरी वगैरे सध्या संपलेली आहे, यायला लेट झालेलं आहे त्याच्यामुळे. बघा याच्या पुढे अजून काय काय अवेलेबल आहे. तोपर्यंत खाऊन घेतो आम्ही. गावी टेस्ट जी लागते ना ती मजाच वेगळी असते. हे आमची निशाणी कशी दोन नंबरला आहे. काजूची भाजी आणि व्हेज हंडी विथ चपाती खाऊया या. हॉटेलमध्ये आता आपण थांबलेलो. ते हात धुवायला आलो तर मागचा बॅग हॉटेलमधली व्हेज हंडी एकदम उत्तम होती. टेस्ट फारच चांगली होती. आता आम्ही निघतोय. मस्त पाऊस पडतोय. हॉटेलचा एंट्रन्स आहे. तीन वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. आम्ही आता निघालोय. आता 6 ते 7 तास नाही, निदान 4 तास तरी आम्ही थांबणार नाही असं ठरवतंय. बघूया. जेवल्यानंतर आता मुखशुद्धी म्हणून पान घेतलेलं आहे. ते बघा भाऊजी आमचे पान खात आहे. सगळ्यांनीच खाल्लंय. भाऊजींचं पान राहिलेलं आहे आणि आता 54 मिनिटं झालेत. आपण आता आलो आहोत परशुराम घाटामध्ये. आम्ही खारघरला पोचू असा अंदाज आहे. 4:15 झालेली आहेत. कशेडी घाटामध्ये आपण पोहोचलेलो आहे. अजून 55 मिनिटं झालेली आहेत. पालीच्या इथे थांबलेलो आहे आपण. वैशालीने एकटीने वडा मागवलाय आणि चहा. आम्ही नुसती चहा पिला. 1-1.5 तासामध्ये आम्हाला थांबायचं आहे खारघरला. तिथेच आम्ही डिनर करणार आहे आणि तिकडनं मग पुढे आपापल्या घरी जाणार आहे. 8:42 मिनिटं झालेली आहेत. खारघरला आलेलो आहे अंबिका हॉटेलमध्ये डिनरसाठी. प्रतीकाने जॉईन केलेलं आहे आम्हाला. आलेलो आहे कारण एसीचा बंद होता सांगितलंय. आम्ही कुठे झोपला. आमचं गप्पा झालंय. हरभरा कबाब आलेला आहे.
46 मिनिटं झालेली आहेत. रतिकाने आम्हाला जॉईन केलं डिनरसाठी. आता आम्ही रतिकाकडे जाऊन ह्यांना ड्रॉप करून भाऊजींना आणि तिकडनं पुढे भांडूपवरनं ठाणे. चलो भेटू. अजून 3 मिनिटं झालेली आहेत. आम्ही भाऊजींच्या घरी पोचलेलो आहे. हो हे कुठे गेला कुपर? का? अरे काय नाही करत तो. रतिका कुठे गेला? कुठे गेला? कुपर ये. अरे इकडे तो बाळू. खारघरला आम्ही पोचलेलो आहे. त्याच्या पुढे भांडू, मग तिकडे ठाणे.